गोपाल कृष्ण भगवान प्रभु रामचंद्र भगवान ओम ज्ञानेश्वर सोडियल्या गाठी दरुशने कृष्ण भेटी करीते दारी अक्षयवाने जीवभाव देते दाने उपजल्या काळे रूपे मोहिल्या सकळे करीते नारी अक्षयवाने जीवभाव देते दाने तुका तेथे वारी एकी आणोनी दुसरी करीते नारी अक्षयवाने जीवभाव देते दाने देवादी देवा जगत्रय देवादी देवा जगत्रय देवा जगत्रय सेवा विनंती महाबली सेवा विनंती देवानी सुदेवर देवानी सुदेवर देवानी सुदेवर सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सुखदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने आद्यत्रय जननी देवाची धन्य धन्य एकनाथा तुमचे पाये माझा माथा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती दयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या आता माझे दंडावत माझे दंडावत माझे दंडावत माझे दंडावत माझे
दरुशने कृष्ण भेटे करीते नारी अक्षयवाने जीव भाव देते दाने प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आनंद कंद कैवल्य गुणानिधान मर्यादा पुरुषोत्तम देवादी देव भगवान रामप्रभू श्री संत चरणदास महाराज आणि सगळे संत महात्मे देव भक्ताच्या पावन दरबारामध्ये सर्व संत महंत वारकरी वैष्णव माता भगिनी भाविक सज्जन बाल गोपाल तरुण बांधव गुणीजन मंडळी सर्वांच्या आनंददायी उपस्थितीमध्ये संपन्न होत असलेल्या नाम यज्ञामधील समारोपाचं वाक पुष्प प्रभू चरणी संतांच्या चरणी समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग भगवत पूज्यपाद महावैष्णव संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबा यांचा 4 चरणाचा काल्याच्या प्रकरणातला म्हणण्यापेक्षा कृष्ण जन्माचे जे अभंग आहेत त्याच्यातला हा 4 चरणाचा गोड अशा स्वरूपाचा हा अभंग आहे। या अभंगाद्वारा जगद्गुरु तुकोबा भगवान परमात्मा गोकुळ गावामध्ये प्रकट झाल्यानंतर प्रकट झाल्या परब्रह्म भगवान श्रीकृष्ण परमेश्वराने काय कार्य केलं त्याची मीमांसा या अभंगामध्ये करतायत। विठ्ठल अभंगावर चिंतन करण्यापूर्वी 2 शब्दात परिहार द्यायचा आणि आपल्याला धावत्या वेगामध्ये समारोपाकडे जायचंय। वैराग्य राजरसिक थोर संत काका महाराजांच्या पावन पंचकृषीमधील आपलं हे श्री क्षेत्र नायगाव पावन भूमीमध्ये आणि श्री संत चरणदास महाराजांच्या पावन दरबारामध्ये मठामध्ये
मर्यादा पुरुषोत्तम देवादेव भगवान रामप्रभू विश्व माऊली ज्ञानोबा महाराज, जगद्गुरु तुकोबा महाराज, वैराग्य राग ऋषी काका महाराज, श्रीसंत चरणदास महाराज, महाराज बुवा, देव भक्ताच्या साधू संतांच्या असीम कृपा प्रसादाने आणि या संस्थांवरील सर्व परिवार, या परिवाराच्या सहकार्याने हरिभक्तीपरायण गुरुबंधू महंत दिनकर बाबा यांच्या मार्गदर्शनाने आदरणीय विठ्ठल तात्या, आदरणीय दादा, गावातील सर्व भजनी मंडळी, सर्वांच्या आयोजनाने नियोजनाने सद्गुरु जनार्दन बाबा यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने दरवर्षी संपन्न होणारा हा भव्य आणि दिव्य अशा प्रकारचा उत्सव काकडा भजन, ग्रंथराज, ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, गाथा भजन, हरिपाठ, कथा, कीर्तन, अन्नदानाच्या माध्यमातून हा उत्सव दरवर्षी संपन्न होतो. तो याही वर्षी संपन्न झालेला आहे आणि संपन्न होत असलेल्या नामयज्ञामधील आजची ही समारोपाची, प्रसादाची, बहुमानाची सेवा या मठाचे अधिपती शांती ब्रह्म, वरून राग असतो उगत थोडा जे करायचा पण आत प्रेम असत, तेव्हा आदरणीय अभिन्न हृदयी दिनकर बाबा, बाबांनी ही सेवा माझ्या वाट्याला दिलेली आहे. सेवके करावी सांगितले काम. आता एवढंच वर्ष करणार आहे बरं का. आता मालकाला सेवा करायची असते. बरेच संस्थांचे मालक काल्याच्या कीर्तनासाठी तडफडतात असं दिसतं बरं का. आणि काल्याचं कीर्तन मालकाचं असावं, कारण समारोपाचं असते, सगळ्यांचे आभार मानायचे असतात, सगळ्यांना सर्वांचं स्वागत करायचं असतं. म्हणून मालकानं काल्याचं कीर्तन 1 तास का होईना पण करायचं असतं, पण बाबा करत नाहीत. दरवर्षी इथं उभं राहायचं, ते तिकडं उभं राहते, दुसरं काही नाही. आणि मला उभा करतायत. याही वर्षी मी घेतच नव्हतो, पण मोठ्या माणसापुढे काही चालत नाही आणि प्रेमापोटी याही वर्षी ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. भगवान रामप्रभूंच्या चरण कमलाला वंदन करून या पावन भूमीमध्ये, दरबारामध्ये जेवढे महात्मे आहेत त्या सर्वच महापुरुषांच्या चरणावर नतमस्तक होऊन ज्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा उत्सव संपन्न होतोय असे सद्गुरु प्रातस्मरणीय बाबांचं स्मरण करून, त्यांना अभिवादन करून, उपस्थित सर्व गुरुबंधू, इथं सगळे टाळकऱ्यामध्ये 75% कीर्तनकार आहेत आणि 25% वारकरी भजन करणारी मंडळी आहेत. तेव्हा उपस्थित सर्वच गुरुबंधू, उपस्थित सर्वच मृदंग वादक, उपस्थित सर्वच वारकरी वैष्णव आणि या संस्थांवरील सगळा परिवार, माता भगिनी, भाविक सज्जन, सर्वांना आदरपूर्वक वंदन करून, सर्वांच्या चरणावर साष्टांग दंडवत घालून आपल्याला या अभंगाचं चिंतन धावत्या वेगामध्ये करायचे. उष्णता ओळायला सुरुच झाली बघा. त्यामुळे मला रात्री फोन आला होता 9 ते 11 आपल्याला सेवा करायची. मी आलो 9:15 वाजता. आम्ही बी पाळलं नाही, त्यांनी बी पाळलं नाही, शब्द देणाराने बी. 10 वाजले, नाश्ता करत होते वारकरी. आणि मला वाटतं पत्रिकेवर किती वेळ जात्या? 10 ते 1 नाही, 10 ते 12. 12 वाजता समारोपाकडे आपण जाऊ आणि आपण सगळेजण महाप्रसाद घेणार आहोत. तेव्हा साधूची पुण्यतिथी, देवाची जयंती आणि आपलं झालं तर वर्ष श्राद्ध.
वर्तमान काळामध्ये वर्ष श्राद्ध व्हायची सुद्धा काय आहे, पंचायत आहे, पंचायत आहे. संतांची पुण्यतिथी, त्यांनी आपल्या जीवनामध्ये पुण्य संचय केलेला असतो. हजारो लोकांना पुण्य मार्गाला लावलेलं असतं आणि ते पवित्र झालेले असतात, भगवत स्वरूप झालेले असतात. आणि म्हणून त्यांची पुण्यतिथी महोत्सव संतांचा साजरा केला पाहिजे. म्हणून आपण सगळेजण दरवर्षी बाबांचा हा पुण्यतिथी महोत्सव भव्य दिव्य प्रमाणामध्ये संपन्न करतोय. तेव्हा नायगाव भूमीमध्ये संतांची मांदी आहे. तिकडे मळ्यामध्ये गेल्यानंतर सगळे संत, सगळ्या संतांच्या समाध्या, तिथे उत्सव साजरा होतो, इथे उत्सव साजरा होतो. नायगाव तसं अर्थाच्या आणि परमार्थाच्या दृष्टीने दोन्ही दृष्टीने श्रीमंत आहे, दोन्ही दृष्टीने श्रीमंत आहे. अशा या भूमीला वंदन करून उपस्थित सर्वच भाविक सज्जनांना वंदन करून आपण अभंगाचं चिंतन करू. आज प्रसादाची सेवा आहे. प्रसादस्तु प्रसन्नता, प्रसादे सर्व दुःखानां हानिरशोपजायते. प्रसादाची सेवा आहे आणि ही सेवा प्रभू चरणी समर्पित करण्याकरता तुकोबारायांचा अभंग घेतलेला आहे. या अभंगामध्ये तुकोबाराय भगवान परमात्मा गोकुळ गावामध्ये प्रगट झाल्यानंतर प्रगट झाल्या काय कार्य केलं त्याची मीमांसा तुकोबाराय या अभंगामध्ये करतायत. द्वापार युगाच्या शेवटी भगवान परमात्मा धर्माची संस्थापना करण्याकरता, धर्म ज्यांच्या आश्रयाला राहतो त्यांचं रक्षण करण्याकरता आणि दुष्टाचा नाश करण्याकरता द्वापार युगामध्ये श्रावण मध्ये अष्टमीला रात्री 12 वाजता भगवान परमात्मा मथुरेच्या कारागृहामध्ये प्रगट झाले. का प्रगट झाले? पापी जे अभक्त दैत्य ते मातले घरनिशी झाले मुझे त्यांचे. असुर लोकांचा सुळसुळाट झालेला होता. पुण्याचे कारखाने बंद पडले होते. राहिलेले यज्ञ, मोडिले कीर्तन, पळाले ब्राह्मण दैत्या भिने. दिदलाशे त्रास ऋषी मुनी सर्वांना पूजिती देवा कोणी एक, अशी परिस्थिती निर्माण झाली. बुडविला धर्म अधर्म झाला फार, सोसवे ना भार मज आता, सोसवे ना भार मज आता, सोसवे ना भार मज आता, सोसवे ना भार मज आता. बुडविला धर्म अधर्म झाला फार, सोसवे ना भार मज आता, सोसवे ना भार मज आता. बुडविला धर्म अधर्म झाला फार, सोसवे ना भार मज आता, सोसवे ना भार मज आता. अधर्म लोपलेला आहे, धर्म लोपलेला आहे, अधर्म वाढलेला आहे. आणि अशा स्थितीमध्ये धर्तरी मातेला पापाचं ओझ सहन होत नव्हतं महाराज. सगळ्यात जड वस्तू कोणची असेल तर पाप आहे महाराज. पृथ्वीला सगळ्यात जास्त ओझ कशाचं होतं? पाप. आणि पाप करणाऱ्याचं भूमी कापे त्याच्या भारे, कुंभ पाकाची शरीरे. पाप करणारी लोकांनी पापाचं ओझ धर्तरी मातेला होतो महाराज. हिमालयासारखे पर्वत, कितीतरी मोठे मोठे पर्वत आहेत, त्या पर्वताचं ओझ धर्तरी मातेला होत नाही.
पृथ्वी मातेपेक्षा मला वाटतं 75% पाणी जास्त आहे. त्या पाण्याचंही वज तिला होत नाही, पण पापाचं वज होत. आणि मग तिला पापाच्या भारातून मुक्त करण्याकरता गो भक्तांचं रक्षण करण्याकरता, धर्माची संस्थापना करण्याकरता श्रावण वद्य अष्टमीला भगवान परमात्मा मथुरेच्या कारागृहामध्ये 12 वाजता, रात्री 12 वाजता प्रगट झाली. प्रगट झाल्यानंतर देवाच्या तेजाने कारागृहातले सगळेच प्रकाश देणारे जे बल्ब होते, लाईटी होते, त्या सगळ्यांचं तेज त्याच्या तेजामध्ये विलीन झालं, लुप्त झालं महाराज. एवढा तो तेजस्वी होता. सगळा कारागृह तेजस्वी झालेला आहे. वसुदेव देवाने, देवकी मातेने पाहिलेलं की आपली 6 मुलं अगोदर जन्माला आले, पण एवढी तेजस्वी नव्हती. आपली 6ही पोरं कंसाने चुलत भावाने मारलेले देवकी विचार करू लागलेले आहेत. 7वा गर्भ कुठं पडला, कुणी नेला तेही त्यांना काय माहित नव्हतं. 7वा जो गर्भ योगमायेने 7वा गर्भ देवकीच्या उदरातला काढलेला होता. आणि वसुदेवाचं दुसरं कुटुंब गोकुळ गावामध्ये रोहिणी नावाची त्यांची दुसरी पत्नी, तिच्या उदरामध्ये मायेने निघून त्याला ठेवलेलं, यांना कल्पना नाही. आणि मग तो तेज पुंज असलेला श्याम सुंदर नंद नंदन भगवान परमेश्वर परमात्मा, त्याचं तेज पाहिल्यानंतर, तो श्याम सुंदर बालक पाहिल्यानंतर देवकी माता वसुदेवाला विनंती करू लागली, स्वामी, आपली 6 लेकरं या दुष्ट कंसाने मारलेले आहेत. 7वा गर्भ कल्पना नाही कुठे गेलाय, पण 8व्यांदा आपल्याला झालेला जो मुलगा आहे तो अत्यंत सुंदर आहे, अलौकिक आहे, तेजस्वी आहे, ओजस्वी आहे. याचं रक्षण झालं पाहिजे. सोडा सोडा मिठी लपवा लपवा जगजिठी झनी कंसाची कळेल, माझ्या बाळाशी मारेल. याला लपवा, याला लपवा, याला लपवा. लपवायचा कुठं महाराज? अनंत ब्रह्मांडे उदरी आणि हरिहा पोटामध्ये अनंत ब्रह्मांड आहेत. सभूमीं विश्वतो वृत्वा आत्यतिष्ठत दशांगुलम. पुरुष सुक्त सांगत सगळ्या पृथ्वीला व्यापून आणखीन 10 अंगुल परिमाणाचा तो शिल्लक आहे. एवढा तो मोठा आहे, एवढा तो मोठा आहे. त्याला देश काल वस्तूचा परिच्छेद नाही. असा तो विभू यौवय भूमा तत्सुखम नाल्पे सुखम अस्ति. तो भूमा आहे, तो व्यापक आहे, आकाशापेक्षा व्यापक आणि अणुपेक्षा सूक्ष्म असलेलं ते तत्व आहे. पण मायेचं आवरण त्यांच्यावर टाकलेलं असल्यामुळे देवकी माता म्हणते, स्वामी, याचं रक्षण झालं पाहिजे. आपल्या वंशाला कुलदीपक एवढा तरी जिवंत राहिला पाहिजे. काही करा, पण याला लपवण्याचा प्रयत्न करा. आणि मग वसुदेवाने विचार केलेला आहे, कुठं लपवायचं, कसं लपवायचं, काय करायचं. दोघं बेचैन झालेले, दोघं बेचैन झालेले. आणि मग दोघांचे चेहरे चिंतातूर पाहिल्यानंतर देवानेच मार्ग काढला आणि सांगितलं, बाबा, टेन्शन घेऊ नका. माझं रक्षण व्हावं असं वाटत असेल तर मी सांगतो तसं करा. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला
मध्ये माझ्या भक्तांकडे घेऊन चला. भगवंताने असा संकेत केलेला आहे. दोघ स्तब्ध झालेले आहेत. जन्माला आलाय बोलायला लागलाय. जन्माला आलेला बोलतो का पाटील पोरग? नाही बोलत. वर्ष नाही बोलतायत आपल्याला, पण भगवान परमात्मा लगेच बोलू लागलेले. मला नंदाच्या घराला नेऊन ठेवा, तिथं त्यांच्या घरी ठेवा, तिथं जन्माला आलेली माया इथाना असा संकेत केल्यानंतर वसुदेवाने टोपली घेतलेली आहे. ब्रह्मांडाचा नायक कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तीने संपन्न असलेला बालरूपामध्ये भूतलावर प्रगट झालेला देवादिदेव परब्रह्म भगवान श्रीकृष्ण परमात्मा कन्हैयाला टोपलीमध्ये ठेवलेले. टोपली डोक्यावरती घेतली. परिणाम आपोआप बेड्या आपोआप बेड्या साकड्यान बिकड्यान बेड्या तुटून पडल्या. कारागृहाला ज्याला आगळा लावलेले होते आपोआप धडा धड धडा धड धडा धड आत जाऊन बसलेले आहेत. मोठी मोठी कुलप लावलेली होती महाराज. कुलप कोंडे तुटून कुलप बाजूला झालेली आहेत. सगळे प्रतिबंध दूर झालेले. सवे देवतया आडणे काही तुका म्हणे नाही भय चिंता. त्यांच्या बरोबर देव असतो, त्याला भीती नाही, भय नाही, प्रतिबंध सगळे दूर होऊन जात. सगळे प्रतिबंध दूर झालेले आहेत. कारागृहाचे दरवाजे उघडलेले आहेत. बेड्या तुटून पडलेल्या आहेत. वसुदेव मोकळे झाले बंधनातून. बाहेर आले. नंग्या तलवारी हातामध्ये घेऊन पारा करणारे निवांत झोपले. जशी माणसं कीर्तनात डोळा लावतात तशी. सगळं वातावरण शांत झालेले मथुरी नगरीतलं. वसुदेव यमुना नदीच्या तीरावर आले. यमुना नदीमध्ये प्रवेश केलेला आहे. वसुदेवाचा निश्चय झालेला आहे की आकाशवाणी झाली होती, 8वा आईचा पुत्र वधील तुझशी, आणि हाच तो दिसतोय. त्यामुळे वसुदेवाच्या अंतःकरणातली भय भीती नष्ट झालेली होती, निर्भय झालेली होती, निश्चिंत झालेली होती. त्यामुळे यमुना नदी भरून चाललेली होती. वसुदेवाने यमुना नदीमध्ये प्रवेश केला.
कमरे इतक्या पाण्यामध्ये गेलेले, छाती इतक्या पाण्यामध्ये गेलेले, पाणी गळ्याला लागलेलं आहे. पाणी कमी होण्याच्या ऐवजी वाढवू लागलं. देवाने विचार केला, मारती का काय माझ्या पप्पाला तू? देवाच्या लक्षामध्ये आलं यमुना मैयाचा भाव. तिला दर्शन दिलं भगवंताने. पाय बाहेर काढला, यमुना मैयाला दर्शन दिलं आणि मग दिली वाट यमुने माये खरी. यमुना मैयाने रस्ता दिला. वसुदेव गोकुळ गावामध्ये गेलेले. तिथं मायेचं साम्राज्य. मायेचं साम्राज्य जिथं असतं तिथं सगळे झोपलेलेच असतात. जिथं मायेचं साम्राज्य आहे तिथं सगळी झोपलेलीच. मग सत्ताधीश असो, मठाधिपती असो, देवाला सोडलेला असो, कुणी असो, संसारी असो, जिथं अज्ञानाचं साम्राज्य आहे तिथं झोपलेली असतात माणसं. आणि जिथं देव जागा असतो तिथं सगळे सावध असतात. सगळे सावध. माया तिथं जन्माला आलेली होती, सगळी झोपलेली. गोकुळ गावातली कुत्री सुद्धा जागी नव्हती महाराज. कुत्री सुद्धा निवांत झोपली होती. गांजा वाढला होता का काय दिवशी पुन्हा त्याने सगळी सगळी कुत्र. एक कुत्र जाग नव्हतं. कुत्र सुद्धा जाग नव्हतं. शांत वातावरण. वसुदेव गेले, नंदबाबाच्या वाड्यामध्ये गेलेले. यशोदा माया झोपलेली. तिच्या बाजूला एक माया नावाची मुलगी तिथं जन्माला आलेली होती. देवाला तिथं ठेवलं. तिथली माया वसुदेवाने उचलली. परत आले. वसुदेवाचं काय झालं तिकडं बघायचंच नाही. आता इकडचं बघायचं आपल्याला लवकर. देवाला तिथं ठेवलं. माया वसुदेव घेऊन आले. पुन्हा बंधनात सापडले आणि गोकुळ गावामध्ये भगवान परमात्मा प्रगट झाले. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. भगवान परमात्मा गोकुळ गावामध्ये प्रगट झाले. आणि प्रगट झाल्यानंतर एक गोपी दुसऱ्या गोपीला आनंदाची वार्ता सांगू लागली. गवळण सांगे गवळणीला, गवळण सांगे गवळणीला, गवळण सांगे गवळणीला, गवळण सांगे गवळणीला. दुसरी गोपी तिसऱ्या गोपीला. वर चाललंय आता तुमचं खाली वर चालले. हा शंभू महाराज गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला.
एक धावे एकी पुढे एक गोपी दुसऱ्या गोपीला, दुसरी गोपी तिसऱ्या गोपीला करता करता आनंदाची वार्ता वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे. गोकुळ गावामध्ये सगळी बातमी ही आनंदाची बातमी प्रसारित झाली आणि मग सगळ्या गोपींना आनंद झालेला आहे. गुडिया तोरणे करीत